स्वातीताई परदेशी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. मी त्यांना विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आल्या. तर त्यांना मी विनंती करतो, ग्रामीण भागातले जीवन आहे तळागाळात उपेक्षित घटकांना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर थाप देत आहे. आपल्याला काय वाटतं? आपण मनोगताच्या माध्यमातून आपलं मनोगत या ठिकाणी शुभेच्छेद्वारे व्यक्त करा. नमस्कार, मी श्वेता दिनेश परदेशी. मी लातूरवरून आलेले आहे. मला खूप आनंद होत आहे. मी मेट्रो सिटीमध्ये भरपूर प्रोग्रामला जाते, पण पहिल्यांदाच असं छोट्याशा गावामध्ये आणि एवढ्या चांगल्या गावामध्ये आले, त्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. आणि मला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे पण, वाघमारे सरांचं पण मी आभार मानते. मेट्रो सिटीमध्ये जाऊन असं काही जास्त सांगायची गरज नाही की हा क्राऊन का घातला आहे आणि ते साडी का घातलेली आहे. मी फक्त 2 मिनिटात माझ्याबद्दल सांगते, कारण सगळ्यांनाच पुरस्कार घेण्याची इच्छा खूप आहे की आम्हाला कधी पुरस्कार भेटेल. त्यामुळे मी फक्त 2 मिनिटात मी माझं मनोगत सांगणार आहे. पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे त्यांच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहिती असेल की मी अशी एक महिला आहे जी लग्न झाल्यानंतर करिअर सुरुवात केलेली आहे. मिस इंडिया, मिसेस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स अशा अविवाहित भरपूर महिला बघितल्या असतील किंवा मुली बघितल्या असतील. मी एकमेव अशी स्त्री आहे जिथे लग्न झाल्यानंतर आणि 2 बेबी झाल्यानंतर मी असे 7 क्राऊन जिंकलेले आहेत. म्हणतात ना की लग्न झालं आणि बाळ झाल्यानंतर करिअर करता येत नाहीये. मी त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आहे. करिअर करता येतं, जिद्दीपुढे काही अशक्य नाही आहे. मी फक्त 1.5 वर्षात 177 पुरस्कार जिंकलेले आहेत आणि असे कितीतर पद घेतलेले आहेत. आणि असे क्राऊन मला तर मिसेस इंडिया, मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल, नेक्स्ट स्टार आयकॉन असे 7 क्राऊन जिंकलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते पण फक्त माझ्या 1 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन. शक्य आहे का? कारण मला 2 बेबी आहेत आणि मला काहीतरी लाईफमध्ये काहीतरी करायचं होतं. मी ज्यावेळेस सेकंड बेबी होता त्यावेळेस मी माहेरी होते आणि त्यावेळेस मी मिसेस महाराष्ट्र बनले, त्यावेळेस माझं बाळ फक्त 1 महिन्याचं होतं. मिसेस इंडिया बनले तेव्हा माझं बाळ फक्त 2.5 महिन्याचं होतं आणि इंडिया इंटरनॅशनल विनर झाले तेव्हा माझं बाळ फक्त 3.5 महिन्याचं होतं. म्हणतात ना, महिलांचं मन कसं राहतं, कारणं शोधतात की नाही बाळ आहे, होऊ शकत नाही, घरचे म्हणजे घरचे करू देणार नाहीत. माझंही तसंच होतं. माझा संघर्ष घरातूनच स्टार्ट होता, कारण मीही चांगल्या घरची आहे. मी ज्यावेळेस मॉडेलिंग क्षेत्रात उतरले त्यावेळेस मला भरपूर जणांनी बोललं की मॉडेलिंग क्षेत्र का निवडलं. पण माझं एक ध्येय आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मॉडेलिंग क्षेत्र माझं निवडायचं काय आहे की मला माझी संस्कृती जपायची होती. आज जी विदेशी संस्कृती आपल्या म्हणजे भारतामध्ये येत आहे आणि आपली संस्कृती लुप्त होत आहे. तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी ग्लॅमर किंवा कटआउट स्लीवलेस घालून आपलं म्हणजे संस्कृती विसरत आहेत, त्या ठिकाणी मी पूर्ण ड्रेसिंगमध्ये आपली भारतीय संस्कृती जपून त्यांना दाखवून दिलेलं आहे की मर्यादामध्ये राहून झाकून झुकून पण पुढे जाता येतं. त्यासाठी आपल्याला ग्लॅमरची गरज नाही. मला एवढंच सिद्ध करायची, मला फक्त माझी संस्कृती जपायची आहे. म्हणून प्रत्येक शब्दात मराठीसुद्धा जास्त यूज करते. मला इथं पुण्यात गावांना सांगायचं की ग्रामीण भागातल्या महिलांना सांगायचं आहे की मॉडेलिंग क्षेत्रात पण करिअर करता येतं. करिअर कसं करता येतं? आता मी जसं करिअर केलं आहे, मी जसं असे 7 क्राऊन जिंकलेले आहेत, ठीक आहे. त्या क्राऊनच्या नंतर काय, त्यानंतर मी आज नॅशनल इंटरनॅशनल शो जज करते मेट्रो सिटीमध्ये, ते पण मानधन देऊन. अशा म्हणजे सांगण्याची इच्छा आहे की अशा पण क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवू शकतो, जसं मी घडवते. मी पण एक छोट्याशा गावामधूनच आलेली आहे. मला पण मातीशी म्हणजे माझ्या जमिनीवर पाय ठेवूनच पुढे गेलेले आहे. मला तोच टिकवायचा आहे आणि मला फक्त एकच संदेश द्यायचा आहे की महिलांनी कधीच कोणत्या गोष्टीत कमी पडू नये. आपण आपल्या क्षेत्रात करिअर करावं, पुढे जावं, फक्त मर्यादामध्ये राहून. मला माझी भारतीय संस्कृती टिकवायची होती, म्हणून मी भारतीय संस्कृतीमध्ये ड्रेसिंग करून आलेली आहे आणि ताज हा इंटरनॅशनल जिंकलेला आहे. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण पुरस्कार घ्यायची खूप इच्छा आहे आणि मला पण द्यायची इच्छा आहे. मी पण खूप लांबून आलेले, परत मला रिटर्न जायचं आहे. मला इथं बोलवल्याबद्दल, 2 शब्द बोलण्याबद्दल दिल्याबद्दल मी त्यांची मनोगत आभारी करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीरचंद पाटील वाकचौरे सरपंच यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय मनोगत